विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे बोलते तारेमध्ये आणि आपल्या गप्पा चालू आहेत अभिनय बेर्डे आणि आर्या आंबेकर यांच्यासोबत। सतीश सरांचा सिनेमा म्हणजे एकदम साधी छान ॲक्टिंग असते, पण ॲक्च्युअली तेच खूप कठीण असतं ना माझ्या मते करायला। तर काय टास्क होता किंवा कुठली गोष्ट कठीण होती या सिनेमात करण्यासाठी? कसं असतं ना की तुम्ही जे नॉर्मल स्पॉन्टेनियस सीन असतात ते खूप इझी असतात करायला, जेव्हा तुम्ही सटली किंवा रिअल लुक दाखवायचा प्रयत्न करताय। चॅलेंज येतो तेव्हा तुम्हाला रडायचं असतं, तिथे ते खोटं नाही दिसलं पाहिजे, इट शुड लुक रिअल। मग त्यावेळेला तुम्हाला त्या झोनमध्ये जावं लागतं। म्हणजे मी सहसा कमीच यायचो, पण ते आर्यासाठी जास्त एसेन्शियल होतं, कारण तिला तसा एक सीन आहे तिचा तसा फिल्ममध्ये। प्लीज पुढचं सांगू नका। नाही पुढचं नाही सांगायचं ऑब्व्हियसली। तर त्यावेळेला ते कठीण असतं, कारण लोक रडताना खोटे रडतात खूप काय काय, तर ते 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 अचीव करणं खूप हार्ड असतं, डिफिकल्ट असतं। तुम्ही जसं मगाशी म्हणालात की तुम्ही खूप भांडता, म्हणजे मजेत भांडता आणि लोक ते खूप एन्जॉय करतात, तर काही चांगले गुण सुद्धा असतील ना जे सांगाल आम्हाला एकमेकांबद्दल? आता एवढं शूटिंग वगैरे नाही, आर्या मी जेव्हा डबिंग मध्ये बघतो आर्या खूप गोड दिसली आहे, आणि चांगली गोष्ट म्हणजे ती एक तर खूप वेळेवर असते सगळीकडे, कुठेही असो। हा यार, वेळेवरनं मला काहीतरी मुद्दा आठवला की हा पण वेळेत यायचा म्हणे रोज। अगं 1 तास उशिराला जर का आपण वेळेत म्हणत असू तर हो। नाही 1 सेकंड, मी एकदाच आलोय तसं, दोनदा आलोय, दोनदा आय एग्री, मी दोनदा आलेलो आहे, नाहीतर मी नेहमी टायमावर असायचो। म्हणजे सगळ्या जणांना 7चा कॉल टाइम असेल तर मला 5:30चाच असायचा, म्हणजे 1.5 तास आधीच नेहमी माझा कॉल टाइम असायचा, तर मी 5:30ला यायचे आणि हा 8:30ला। ए प्लीज, काही बोलते, हे साफ खोटं आहे। कारण त्याच्या केसांना कुठल्याही प्रकारचं लोशन लावावं लागत नाही। कुठे 1 सेकंड, शॅम्पू कंडिशनिंग करून ड्रायर मारून त्यांना बाउन्सी करावे लागतं, मग वेळ लागतो त्याला। हा, अजून काही मुद्दा एखादा राहिलाय? चांगलं सांगायचं म्हणजे आता मी जे चांगलं सांगत होती वेगळ्याच मुद्द्यावर गेली ती। आता मी गेले, हा तूच गेलीस। बरं मी गेले चांगलं सांगायचं तू सांग, चांगलं तू सांग। चांगलं मी मगाशी म्हटलं तसं की त्याचा ह्या फील्ड मधला अभ्यास खूप आहे। आता कुठलाही सिनेमा त्याला विचारतो त्याचे कॅरेक्टर्स कुठले होते, कोणी कसं काम केलं होतं, त्यांची नावं काय होती, सगळं त्याला पाठ असतं। आणि मला बरेच ठिकाणी त्यांनीच सांगितलं की कसं ऍक्टिंग कर, किंवा इकडे असं नको करूस, फार हातवारे नको करूस। पण एखादा किस्सा असा जो सांगू शकाल तुम्ही, प्रेक्षकांना सांगावासा? हा, ही सिरियस सीनला मॅडम हसायच्या ना, सिरियस सीन आला की मॅडम हसल्या। वाट बघत होता तो हे बोलण्याची, तू प्रश्न संपायच्या आत त्याचं उत्तर आलं। सिरियस सीन आला ना असता की आता आपल्या सिरियस सीन करत, तिकडून ती हसायला लागते, मला जोरात हसू येतं। आणि सतीश सर माझ्यावर चिडतात, कारण त्यांना वाटतं की मी काहीतरी करतो, जो की मी काय करतच नसतो। नाही, मी काहीच करायचो नाही, मी उलट तिला सांगायचो की बाबा तुला जर हसू येत असेल तर चिमट्या काढ स्वतःला, त्याच्याने हसणं जातं आपलं। आणि चिमट्या, आता ती चिमट्या तरी माणूस कशाला, किती प्रेम स्वतःवर माणसाचं, असं एवढंसं करणार आहे, व्यवस्थित ती काढ ना, लागेल अशी, असं इथे उमटलं पाहिजे एवढं काढ, म्हणजे ते हसणं जाईल। नाहीच ना, आपल्यावर स्वतःवर किती ते प्रेम। क्या बात आहे। पण तुझा काही रडण्या वगैरेचा सीन होता आणि त्यात तुला काही फार टेन्शन आलं नसेल ना? नाही, माझे इंटेन्स सीन खूप होते, तर मला मी शाळेत प्ले केल्यामुळे इंटेन्स काय असते मला माहिती होतं, तर बरेच उदाहरणं होती माझ्यासमोर की इंटेन्स सीन कसे करायचे, तर मला तेवढं माहिती होतं, लोक ठरवतील मी कसं काम केलं। आणि रिअल लाईफ मधले काही अनुभव कामी पडले इंटेन्स सीनला? नाही, मी एवढा मेथडमध्ये जात नाही कधी। पर्याला कामी पडले नाही, मी मेथडमध्ये एवढं जात नाही कधी, कारण ते थोडं आपल्याला त्रासदायक असतं, म्हणून मी एवढं मेथडमध्ये जात नाही। कदाचित फ्युचरमध्ये जाईन, या फिल्मला तेवढी गरज नव्हती असं। पण तुला रोमॅन्टिक हिरो व्हायला आवडेल की कॉमेडी, म्हणजे बाबांसारखं तुला ती एक? मला तर सगळं करायला आवडेल, सब कुछ करना है। क्या बात। तू आता थोडीशी झलक दिलीसच आम्हाला गाण्याची, तर या सिनेमातली गाणी सुद्धा तू गायलीस, तर हा एक्सपिरियन्स कसा होता की गाणी गायलीस तू? इंडीड आय फील ब्लेस्ड की माझं मी गायलेलं गाणं ते माझ्यावर चित्रित होणं, हे मी स्वप्नात सुद्धा कधी इमॅजिन सुद्धा केलं नव्हतं, आणि तसं घडलं, तर ते सादर करते। करू ना म्हणजे? येस येस येस, कर। जरा जरा टिपूर चांदणे, जरा जरा हसून बोलणे, जरा जरा जादू तुझी, जरा मनाचे वाऱ्यावरी वाहणे, जरा जरा हसून बोलणे, जरा जरा टिपूर चांदणे, जरा जरा हसून बोलणे। क्या बात है, क्या बात है, खरंच किती गोड गायलंयस तू। जसं मी शिकवलं बरोबर तसं गायलं, अगदी त्याने शिकवल्यासारखं गायलं। कॉम्प्लिमेंट। पण अभिनय सुद्धा छान गातो ना? नाही,
हो खूप छान. असं तोच म्हणाला होता मगाशी. हृदयात वाजे समथिंग, सारे जग वाटे हॅपनिंग, असतो सुद्धा मी आता ड्रीमिंग. आहा, क्या बात आहे. खूप छान गायलास तू पण. Thank you. आणि इतके सुंदर तुम्ही दोघं गायलात ना, त्याबद्दल तुम्हाला माझ्याकडनं एक गिफ्ट मिळेल. येस. सो पहिलं गिफ्ट मी आर्याला देते. आर्या थँक्यू. बघ बरं काय आहे. गिफ्ट मी फोडणार नाही. असं गिफ्ट फोडायला मला खूप आवडतं. बघायचं नाही, बघणार मीच पाहिजे. ओ वाव. आता अभिनेत्री झालीस ना तू. अरे तुला याची खूप जास्त गरज पडणार आणि कोणावर डिपेंड राहायची गरज नाही. आपला आरसा आपण घेऊन जायचं सोबत. येस. सो आता अभिनय तू तयार आहेस तुझ्या गिफ्ट साठी? Yes. काय मिळणार आहे तुला बघूया. हो. सो अभिनय हे गिफ्ट आहे तुझ्यासाठी. हो मोठं वालं. वाव. मोठं मिळालंय तुला. येस. काय असणार आहे काही गेस्ट? म्हणून हा लहान आहे. जीन. दादाची जी. तुला घालायला लागू नाहीये. मस्त एकदम लगीन लगन 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 लग गई है. पुढच्या वेळेला जेव्हा मी म्हणेन की आन्या दादाची जीन्स घातली आहेस, नाही मी म्हणेल नाही. नाही मी तेरे नाम मध्ये सलमानची जीन्स घातली असं म्हणेन. सो असे छान छान गिफ्ट आता तुम्हाला रिलीज झाल्यानंतर मिळू देत. Yes. इतकं यश तुमच्या सिनेमाला मिळू दे याच आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा. आज तुम्ही दोघंही इथे आलात, इतक्या छान गप्पा आमच्यासोबत मारल्यात आणि इतकं छान गोड भांडलात एकमेकांशी, त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटू या सिनेमाच्या यशानंतर. येस नक्कीच. थँक्यू सो मच.